गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू अवर ब्लॉग. आज आहे गुरुवार आणि तारीख आहे 20 फेब्रुवारी 2025. चला आता जिमला जातोय. आज आहे कार्डिओ. बघूयातच काय काय एक्सरसाइज होती या कार्डिओमध्ये. त्याच्या आधी इलेक्ट्रॉल पावडर घ्यायची आहे मेडिकलमध्ये. तर मेडिकलमध्ये जाऊ पहिला. इलेक्ट्रॉल 4 पैकेट. अच्छा. और बस. ऐसा नहीं होगा, अपन जल्दी बोलते हैं। मित्रांनो, हा रोड जरी एकदम बकवास फालतू दिसत असला ना, थोडे दिवस थांबा फक्त, मक्खन रोड होणार आहे. बघा बांधकाम चालू आहे. सबर 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 का फल मिठा होता. इथपर्यंत आलाय रोड, थोड्या दिवसात कंप्लीट होणार आहे. आता वाजलेले आहेत 9:27. 10च्या आत ब्रेकफास्ट केला पाहिजे इन जनरल. बघू, ट्राय करू आपण. कारण 10च्या आत ब्रेकफास्ट चांगला हेवी झाला ना, लंच डिनर थोडा लाईट घेतला तरी चालतो. म्हणजे लाईटच घ्यायला पाहिजे. ब्रेकफास्ट करू आता. ब्रेकफास्टमध्ये आहे एग व्हाईट. माय गॉड. कॅमेरा पडला. ब्रेकफास्टमध्ये आहे 4 अंड्यांचं एग व्हाईट आणि ते आहे मूग चिला, मुगाचे धिरडे. टू मच प्रोटीन. मित्रांनो, 5 वाजताची सोय करून जाऊ आपण. पपई कापलेली घेऊन जाऊ डब्यात. फ्रीज आहे तिथं आमच्या तिथं. फ्रीजमध्ये ठेवू आपण पपई. आमच्या तिथं फ्रीज आहे, फ्रीजमध्ये ठेवलं तर चालेल का?
बंदोबस्ताची सोय. ओके. कोरटची तलवार बनवायची होती. बनवतो ना. ते कशाला ठेवले इथवर? ते आईला एक द्यायचं इलेक्ट्रॉन हायड्रेशनसाठी नाही, हायड्रेट राहण्यासाठी. ओके. म्हणजे शरीरात पाणी राहण्यासाठी शुद्ध मराठीमध्ये. हे बघा मित्रांनो, BMI कसा कॅल्क्युलेट करायचा ते मी आज सांगतो. मी ओपन केले वेबसाईट, इथं दिसत असेल तुम्हाला. इथं एज आहे 30, मेल. माझी हाईट आहे 175 सेंटीमीटर, वेट आहे 74. आणि मी इथं कॅल्क्युलेटर क्लिक केलं तर माझा BMI येतो आहे 24.2, म्हणजे 25च्या आत पाहिजे आणि 18.5च्या पुढं पाहिजे, म्हणजे तुमचं नॉर्मल वेट आहे. तर हे माझं आजचं वेट आहे 74.30. पण हे कधी कधी ओव्हरवेट पण होतं. बॉडी बिल्डर लोकांचं मसल मास जास्त असतं, तर त्या केसमध्ये ओव्हरवेट पण चालतं, पण फॅट नाही पाहिजे, मग ते मसलचं मास पाहिजे. प्रियंका तुझं सांग, आपण हाईट किती आहे? हाईट 5.1. 5.1 म्हणजे किती सेंटीमीटर? तेच 153 की 163 हे लक्षात येईल म्हणजे. 5.1 आहे ना. मग एक किती असतं? फूट 2 सेंटीमीटर 30.48. जर तुझं 5.1 आहे इंटू 30.48, 155 पकडू आपण. पॉईंट पुढचे जाऊ दे. तुझं हाईट आहे 155 आणि वेट किती आहे? 58 आता. फिमेल आहे ना तू? 30 इयर्स ओल्ड. कॅल्क्युलेट. तुझं पण सेम आहे 24.1 BMI, म्हणजे हेल्दी वेट आहे तुझं, नॉर्मल. आई तुझं काय? वय किती आहे? कमी आहे पण. वय तुझं 52 आहे ना. हाईट किती आहे आईची? वजन किती आहे? 4.8 असेल आईची. तर ना आई इथं उभी राहा बरं. दिसते काय? दिसते मागे सर ना. ये बाय आयफोन मध्ये काय मेजर करू का? इथे एक पॉइंट पाहिजे मला. वन 1.51 मीटर. 1.51 मीटर 2 सेंटीमीटर. 151 सेंटीमीटर. आई 151. 151 लक्षात ठेवा आई तुझी उंची. आणि वजन किती आहे? 62. आईचा BMI आहे, ओव्हरवेट आहे आई थोडीशी. थोडंसं वजन जास्त आहे, पण ठीक आहे, चालतंय. आता किती येते आईचा BMI येते 27.2. चालतं तेवढं काय नाही. फॅट पण पाहिजे ना जरा, आजारी पडलं तर लगेच थोडंसं, याच्यापेक्षा जास्त नको. माझा 24.2 आहे, प्रियांकाचा 24.1 आहे आणि आईचा 27.2. मिरर पुसत नाही. चला मित्रांनो, 11:30 वाजलेत. ऑफिसला जाऊ आपण. आज पण कार घेऊन जाऊ.
जरा ऊन वाढली. मित्रांनो आता 9 वाजले, घरी जायचंय, पण आज डिनर करून जाऊयात असा विचार केला. तर बघूया आता डिनरमध्ये काय घेतलंय मी. आज ऑर्डर केलेलं आहे बटर चिकन आणि 3 रोटी. ऑफिसमध्ये फर्स्ट टाइम ट्राय करतोय मी. शुभमन गिल ने सबका दिल जीता है. वाइस कप्तान. फायनली मी घरी आलेलो आहे. 10 वाजायला फक्त 5 मिनिटं बाकी आहेत. पहिल्यांदा एवढा उशीर झालाय. आता बघू वॉकिंगला जातोय नाही तर. प्रियांकाने बनवली आहे रसमलाई, कारण दूध फाटलं होतं काल. कशी झाली सांग. खाल्ली का पण तू? रसमलाई पण जमली गोल. फुटली थोडी. नाही ते मी पिचकवली. काय पिचकवली? काय झालं, त्याच्या आतमध्ये रस नाही गेला का? माझ्याकडून ना ते जास्त बॉईल नाही झालं. चांगलं लागतं. कस्टर्ड उद्या खातो. राहील ना उद्या. बघा इथे कस्टर्ड पण बनवलेलं आहे प्रियांकाने. ग्रेप्स आणि बनाना. चांगलं झालं कस्टर्ड. खाल्लंय ना तू? बनाना कस्टर्ड. चला मित्रांनो, व्हिडिओ इथेच संपूयात. आता वाजलेत 11:15. एडिटिंग करायचंय मला. तर व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट्स करून सांगा. जे नवीन लोक आहेत त्यांनी नक्की सबस्क्राईब करा. जुन्या लोकांनी पण बेल आयकन प्रेस करा, जेणेकरून नोटिफिकेशन लगेच येईल आपला व्हिडिओ आला की लगेच. तर भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. प्रियांका एकटीच गेली वॉकिंगला जसं मी सांगितलं. तर चला, टाटा, टेक केअर, सी यू.